हॅलो एव्हरीवन. मागील लेक्चरमध्ये आपले पार्टनरशिप अकाउंट्सचे जे काही थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहेत त्या शिकून झालेले आहेत. आज आपण आपला पहिला प्रॉब्लेम पण पुस्तकामधील प्रॉब्लेम नंबर 2 हा बघणार आहोत. मी प्रॉब्लेम नंबर 1 सध्या घेत नाहीये, तुम्ही नेक्स्ट लेक्चरला कधीतरी घेईन, कारण की तो थोडासा ॲडव्हान्स प्रॉब्लेम मला बाकीच्या प्रॉब्लेमच्या तुलनेत वाटतो. प्रॉब्लेम नंबर 2 हा बेसिक आहे, त्यामुळे प्रथमतः आज आपण प्रॉब्लेम नंबर 2 सोडून घेऊयात. ठीक आहे. हा प्रॉब्लेम तुम्हाला पेज नंबर 27 वर दिलेला आहे. ठीक आहे. पेज नंबर 27 वर हा प्रॉब्लेम आहे तुम्हाला, तर तो प्रॉब्लेम आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत. तर प्रॉब्लेम बघताना नेहमी 2 गोष्टी लक्षात घ्यायच्यात. पहिला, तुम्हाला दिलेला जो ट्रायल बॅलन्स आहे तो ट्रायल बॅलन्स व्यवस्थित बघून घ्यायचा. त्यानंतर दिलेल्या ॲडजस्टमेंट्स आणि ट्रायल बॅलन्समधील आयटम्स ह्यांना टिक करून घ्यायचं, ज्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना जर तो आयटम येत असेल तर लक्षात येईल की त्याच्यावर ॲडजस्टमेंट्स आहेत. नेहमी लक्षात घ्या, इथे जे येणारे आयटम्स आहेत, हे जे येणारे आयटम्स आहेत हे डेबिट साईडचे आयटम आहेत आणि इकडचे आयटम हे क्रेडिट साईडचे आहेत. तर डेबिट साईडचे आयटम हे डेबिट साईडलाच रेकॉर्ड होतील किंवा ॲसेट साईडला रेकॉर्ड होतील. नेहमी लक्षात ठेवा, इकडचे जे आयटम आहेत ते डेबिट साईडला किंवा ॲसेट साईडला रेकॉर्ड होतील आणि क्रेडिट साईडचे आयटम क्रेडिट साईडला किंवा लायबिलिटी साईडला रेकॉर्ड होईल. म्हणजे इथले आयटम्स हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किंवा ॲसेट साईडला रेकॉर्ड होतील. बरोबर आहे. आणि इकडील आयटम हे सगळे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, कारण की हे क्रेडिटचे आयटम आहेत, त्यामुळे हे क्रेडिट साईडलाच रेकॉर्ड होतील किंवा लायबिलिटी साईडला रेकॉर्ड होतील. इथे फक्त 2 अपवाद आहेत, ते म्हणजे सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्न. नेहमी परचेसमधून परचेस रिटर्न वजा केला जातो आणि सेल्समधून सेल्स रिटर्न वजा केला जातो. हे बेसिक नियम आहेत. तर तुम्हाला दिलेले आयटम्स आहेत, हे आयटम्स तुम्हाला बघायचे आहेत, कोणते आयटम कुठे येतात. त्यानंतर दिलेले ॲडजस्टमेंट्स. तर आपल्याला दिलेले ॲडजस्टमेंट्स आहेत, तर आपण आधी ॲडजस्टमेंट्स वाचून घेऊत आणि त्या हिशोबाने आयटम्सला टिक करून घेऊयात. तर the stock in hand was valued at ₹58,000 on 31st March 2019. लक्षात घ्या, आपण जो प्रॉब्लेम तयार करतोय तो तयार करतोय 31 मार्च 2019 साठी. म्हणजे आपली शेवटची तारीख किती आहे? 31 मार्च 2019. म्हणजेच आपण 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 पर्यंतचे सगळे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते रेकॉर्ड करणार आहेत. 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019. म्हणजे आपली शेवटची तारीख किती आहे? 31 मार्च 2019. म्हणजे इथं दिलेला हा जो स्टॉक आहे हा 31 मार्चचा आहे. 31 मार्चचा आहे म्हणजेच हा कोणता स्टॉक असतो? हा क्लोजिंग स्टॉक असतो. ठीक आहे, क्लोजिंग स्टॉक आहे. वर तुम्हाला कुठेही क्लोजिंग स्टॉक दिलेला नाहीये, त्यामुळं ह्या आयटम्सला आपल्याला टिक करता येणार नाही. जर वर कुठं क्लोजिंग स्टॉक दिला असता तर आपण टिक केलं असतं. म्हणून क्लोजिंग स्टॉक काही दिलेलं नाहीये म्हणून टिक होणार नाही. म्हणून ह्या ॲडजस्टमेंटला मी स्टार मार्क करून ठेवतो. म्हणजे जेव्हा हा ॲडजस्टमेंट येईल तेव्हा आपल्याला लक्षात येईल. नंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. म्हणजे असे खर्च जे करायचे आहेत पण केलेले नाहीयेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत? रॉयल्टीज आणि वेजेस. रॉयल्टी कुठे दिसते का बघा आणि वेजेस कुठे दिसते का बघा, त्याला टिक करून ठेवतो आपण. हा वेजेस, ह्याला आपण टिक केलं. बरोबर आहे. रॉयल्टी कुठे दिसतोय का? तर रॉयल्टी, हा इथं रॉयल्टी आहे, त्यामुळं रॉयल्टीला इथंही टिक केलेलं आहे. ठीक आहे, रॉयल्टीला टिक केलं, वेजेसला टिक केलं. नंबर 2 ॲडजस्टमेंट बघूयात आपण. 2 नंबरची ॲडजस्टमेंट काय आहे आपल्याला दिलेली? तर आपल्याला सांगितलं आहे सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ. सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स म्हणजे सॅलरीजला टिक करावं लागेल. बघू सॅलरीज कुठं आहे, हे बघा सॅलरीजला टिक करून ठेवतो आपण. हे सॅलरीज इथं आहे, सॅलरीजला सुद्धा टिक केलं आपण. त्याच्यानंतर दिलेलं ॲडजस्टमेंट कोणतं आहे? नंतर दिलाय तुम्हाला क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट्स 1000 अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट्स 3% ऑन सन्ड्री डेटार्स. म्हणजे सन्ड्री डेटारवर आपल्याला बॅड डेप्ट्स दिलेले आहेत. बघा आता 2 गोष्टी आहेत. ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला बॅड डेप्ट्स आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आरडीडी
ह्याला न्यू पकडायचं. म्हणजे हा कोणता आहे, न्यू. ह्याला शब्द लिहिला न्यू, ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं. का बरं, कारण की तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सुद्धा बॅड डेब्ट्स आणि RDD दिलेला असतो. ठीक आहे. प्रॉब्लेममध्ये कुठं बॅड डेब्ट्स दिलाय का, प्रॉब्लेममध्ये कुठं बॅड डेब्ट्स दिलाय का, तर प्रॉब्लेममध्ये कुठंही तुम्हाला बॅड डेब्ट्स दिलेला नाहीये. त्यामुळं प्रॉब्लेममध्ये बॅड डेब्टचा प्रश्न येत नाही. पण प्रॉब्लेममध्ये तुम्हाला RDD दिली आहे. हे बघा, ही प्रॉब्लेममध्ये दिलेली RDD आहे, म्हणून ह्याला आपण कंसात लिहून ठेवू ओल्ड. कारण की जर प्रॉब्लेममध्ये दिलेली RDD असेल तर ती ओल्ड असते आणि प्रॉब्लेममध्ये दिलेला बॅड डेब्ट्स हा ओल्ड असतो. हां, प्रॉब्लेममध्ये सुद्धा बॅड डेब्ट्स दिलाय बघा तुम्हाला इथं. हां, म्हणून ह्याला ओल्ड हा शब्द देऊ आणि RDD ओल्ड. आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले न्यू. आणि कशावर आहेत हे ॲडजस्टमेंट्स, सन्ड्री डेटारवर. मग सन्ड्री डेटारला टिक करून घेऊ. सन्ड्री डेटार कुठं दिले का बघा तुम्हाला, आणि सन्ड्री डेटारवर आपण टिक करून ठेवू. हे बघा सन्ड्री डेटार. ठीक आहे, ह्याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट कशावर आहे बघू. बघा, नेक्स्ट ॲडजस्टमेंट दिले डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर. म्हणजे फर्निचरवर, लँड अँड बिल्डिंगवर तुम्हाला डेप्रिसिएशन काढायचं आहे. तर फर्निचर कुठे बघा आणि लँड अँड बिल्डिंग कुठे बघा, त्याला टिक करून ठेवा. फर्निचर आणि लँड अँड बिल्डिंग. हे बघा, हे लँड अँड बिल्डिंग आणि हा फर्निचर. आता आपले सगळे बेसिक ॲडजस्टमेंटला टिक करून झालेले आहेत. आता आपण प्रॉब्लेम सोडू शकतो. ठीक आहे. प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट लागणार आहे. तर मी फॉर्मॅट ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे. तर तुम्ही फॉर्मॅट तयार करा आणि माझ्यासोबत प्रॉब्लेम सोडवायला सुरू करा. तोपर्यंत पॉज करा, फॉर्मॅट तयार करा आणि तुमचा फॉर्मॅट झाल्यानंतर तुम्ही माझ्यासोबत ह्या प्रॉब्लेमला सोडवायला सुरू करा. ठीक आहे. तर हा फॉर्मॅट मी तयार केलेला आहे आणि ह्या फॉर्मॅटप्रमाणे आपण प्रॉब्लेमला सोडवायला सुरू करूया. ठीक आहे. हा आहे ट्रेडिंग अकाउंट वरचा साईड, हा खालचा साईड आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ह्याच्या खालचा साईड, आणि इकडं आपण तयार केलेली आहे बॅलन्स शीट. ठीक आहे, ही बॅलन्स शीट आहे आपली. हां, तर आता आपण प्रॉब्लेम सुरू करूया. तर प्रॉब्लेम सुरू करण्यासाठी आता आपण सर्वप्रथम प्रॉब्लेमला बघूयात. तर प्रॉब्लेम तुमच्या समोर ठेवा, बुक तुमच्या समोर ठेवा. बुकमध्ये काय काय दिले ते बघून घ्या. तर सर्वात अगोदर तुम्हाला बुकमध्ये काय काय आयटम्स दिलेले आहेत ते बघून घेऊयात. ठीक आहे. पहिला आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग त्याला टिक केलेलं आहे, म्हणजे जागा सोडावी लागणार. ठीक आहे. लँड अँड बिल्डिंग किती आहे, लँड अँड बिल्डिंग 37,800. असे 1 by 1 आपण आयटम बघत राहू आता. तर लँड अँड बिल्डिंग कुठे येते, लँड अँड बिल्डिंग हा ॲसेट आहे, त्यामुळे तो ॲसेट साईडला येतो. मी म्हणलं ना, डेबिट साईडचे सगळे आयटम एकतर ॲसेट साईडला किंवा डेबिट साईडलाच येणार, म्हणून लँड अँड बिल्डिंग. चला तर मग आपण लँड अँड बिल्डिंग सोडवत. आधी ही लँड अँड बिल्डिंग ॲसेट साईडला मी रेकॉर्ड करतोय. हे बघा, किती आहे, 37,800. तर ह्याला आपण जागा सोडली आहे, तर जागा सोडतो मी, कारण की ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट आयटम सांगा. नेक्स्ट आयटम आहे फर्निचर. फर्निचरवर सुद्धा तुम्हाला ॲडजस्टमेंट आहे, म्हणून फर्निचरला सुद्धा जागा सोडूत. हे बघा, हे फर्निचर किती आहे, फर्निचर 17,250. त्याला ही जागा सोडली. नेक्स्ट आयटम कोणता आहे, नेक्स्ट आयटम आहे सन्ड्री डेटार. सन्ड्री डेटार किती आहे, 40,000. सन्ड्री डेटारवर 3-4 ॲडजस्टमेंट आहेत, त्यामुळे सन्ड्री डेटारला जागा जास्त लागेल. सन्ड्री डेटार सुद्धा ॲसेट असतो. सन्ड्री डेटार म्हणजे असा कस्टमर ज्याने आपल्याला पैसे दिलेले नाही आहेत, त्यामुळं सन्ड्री डेटार किती आहे, सन्ड्री डेटार आहे 40,000. ठीक आहे. ह्याच्यावर भरपूर जागा लागेल, त्यामुळं आम्ही त्याला इथपर्यंत जागा सोडतो. ठीक आहे, 3-4 जागा सोडू. नेक्स्ट आयटम कोणता आहे, नेक्स्ट आयटम तुम्हाला दिलेला आहे तो आहे स्टॉक 1/4/2018.
बघा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला 1/4/2018चा स्टॉक दिलाय. आता 1/4 म्हणजेच हा आपला ओपनिंग स्टॉक ना, कारण की आपण 1 एप्रिल 2018ला अकाउंट सुरू करतोय आणि त्याच दिवशी आपल्याकडे स्टॉक होता, म्हणजे 1 एप्रिल 2018चा स्टॉक म्हणजे कोणता असतो? ओपनिंग स्टॉक. म्हणून हा काय आहे? ओपनिंग स्टॉक. तर ओपनिंग स्टॉक कुठं येतं? तर ट्रेडिंग अकाउंटला येतं. ठीक आहे. तर ओपनिंग स्टॉक येतं ट्रेडिंग अकाउंटला. तर ट्रेडिंग अकाउंटला आपण लिहून घेऊ ओपनिंग स्टॉक. किती रुपये आहे ओपनिंग स्टॉक? 65,000 रुपये. तर लिहून घेतो टू ओपनिंग स्टॉक 65,000 रुपये. सगळे आयटम एकतर इकडं नाहीतर मग ॲसेट साईडला. ठीक आहे. जे डेबिट साईडचे आयटम आहेत ते. नेक्स्ट आहे तुमचा ओपनिंग स्टॉक झाल्यानंतर बॅड डेप्ट्स. तर बॅड डेप्ट सध्या आपण त्याला बघत नाहीये. बॅड डेप्टची ॲडजस्टमेंट ही सन्ड्री डेटारवर आहे, त्याला थोड्या वेळानंतर आपण करूयात. नेक्स्ट आयटम बघा कोणता आहे? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे येतं? तर प्रिंटिंग अँड स्टेशनरी येतं प्रॉफिट अँड लॉसला. ठीक आहे. तर प्रॉफिट अँड लॉस म्हणजे हा आयटम. ठीक आहे. तो ॲसेट नाही आहे. ॲसेट नसेल म्हणजे तो काय इथंच कुठंतरी येणार, ट्रेडिंगला किंवा प्रॉफिट लॉसला. प्रिंटिंग स्टेशनरी ऑफिसचा खर्च आहे, त्यामुळे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. किती रुपये? टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती रुपये आहे? 4,000 रुपये. दोन गोष्टी लक्षात घ्या. आयटम्स वर खाली होऊ शकतात, त्यात काही अडचण नाहीये. फक्त त्या साईडलाच तो रेकॉर्ड झाला पाहिजे, चुकीच्या साईडला रेकॉर्ड करायचा नाहीये. नंतर आहे प्रिंटिंग स्टेशनरीच्या नंतर वेजेस. तर वेजेस म्हणजे फॅक्टरीमध्ये लागणाऱ्या खर्च आहे तो, कारण की वेजेस कोणाला दिला जातो? लेबरला. आणि लेबर कुठं काम करतो? फॅक्टरीमध्ये. आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट सुद्धा आहे, म्हणून वेजेस. तर वेजेस किती आहे? तर वेजेस आहे 3,000 आणि तो फॅक्टरीचा आयटम आहे म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला येणार. ठीक आहे. टू वेजेस किती आहे? 3,000, म्हणून इनर साईडला लिहितोय कारण की त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आयटम सांगा. नेक्स्ट आहे सॅलरीज. सॅलरीज किती आहे? 5,000 रुपये. आणि सॅलरीज कोणाला दिली जाते? स्टाफला. ठीक आहे. आणि स्टाफ कुठं काम करतो? ऑफिसमध्ये. टू सॅलरीज 5,000 रुपये. नेक्स्ट आयटम आपल्याला दिलेला आहे कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड म्हणजे गुड्स खरेदी करून जो काही ट्रान्सपोर्टचा खर्च आहे तो. आणि गुड्स कुठं आणतो खरेदी करून? आपण फॅक्टरीमध्ये. आणि त्यामुळे तो कुठे येणार? कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटला. टू कॅरेज इनवर्ड लिहून टाकूत. टू कॅरेज इनवर्ड 4,000. ठीक आहे. नेक्स्ट कॅरेज इनवर्डच्या नंतर नेक्स्ट काय आहे? सेल्स रिटर्न. किती आहे? 2,000. सेल्समधून सेल्स रिटर्न वजा केला जातो. मग सेल्स कुठे येतो? तर सेल्स येतो क्रेडिट साईडला. बाय सेल्स एवढाच एक आयटम आहे जो क्रेडिटला येतो बरं का, हा आणि परचेस रिटर्नचा. म्हणून लेस रिटर्न. हा लेस करतोय ह्याचा अर्थ आपण डेबिट साईडलाच लिहितोय, पण त्याला आपण ह्याच थीमने लिहावं लागतं, त्यामुळे मी इथंच लिहितोय लेस रिटर्न. किती रिटर्न आहे? सेल्स रिटर्न 2,000 रुपये. जेव्हा सेल्स येईल तेव्हा आपण त्याच्यातून ते वजा करू. सध्या आपल्याकडे सेल्स नाही आहे, बघूयात नंतर आपण. नेक्स्ट आयटम काय दिलाय तुम्हाला? कॅरेज इनवर्ड झालाय, सेल्स रिटर्न झालाय, ड्रॉविंग्स. ठीक आहे. तर ड्रॉविंग हा कॅपिटलमधून वजा केला जातो. ठीक आहे. तर ड्रॉविंग्स किती आहे? 2,000 आणि 3,000. हे फिक्स्ड फॉर्मॅट आहेत. ठीक आहे. तर कॅपिटल अकाउंट आपल्याला इथं लिहावं लागतं लायबिलिटी साईडला कॅपिटल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 2 पार्टनर आहेत आपल्याकडे, शिल्पा आणि कटरीना. ठीक आहे. नेहमी शिल्पाचा कॅपिटल त्याच्यामध्ये ॲड, हे फॉर्मॅट लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये प्रॉफिट ॲड होतं आणि जो काही प्रॉफिट ॲड झालाय त्याच्यातून ड्रॉविंग वजा होतं नेहमी. ठीक आहे. तसाच कॅपिटल कोणाचा? आता कटरीनाचा. हा कटरीनाचा कॅपिटल. ठीक आहे. त्याच्यामध्ये
त्याच्यामधून ॲड होतं नेट प्रॉफिट, ठीक आहे, हे ॲड होणार आणि जो काही अमाऊंट भेटला आहे त्याच्यातून ड्रायव्हिंग लेस होणार, हा लेस होणार ड्रायव्हिंग. तर आपल्याला सध्या दिलेला आहे ड्रायव्हिंग किती आहे बघा. शिल्पाचा ड्रायव्हिंग आहे 2000 आणि कटरीनाचा आहे 3000. म्हणजे इथून 2000 वजा होतील शिल्पाच्या ह्याच्यातून आणि कटरीनाच्या ह्याच्यातून 3000. हे फॉर्मॅट लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. ड्रायव्हिंग वजा करतो ह्याचा अर्थ ॲसेटलाच लिहितोय, पण आपल्याला हे इकडंच लिहावं लागतं कारण की तो फिक्स फॉर्मॅट आहे. अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये आपल्याला ज्या हिशोबाने सांगितले त्या हिशोबानेच करावं लागतं. म्हणून बघा रिटर्न सुद्धा मी वजा केलं, ह्याचा अर्थ तो डेबिटलाच लिहिलेला आहे आणि इकडे सुद्धा वजा केलेला आहे. असे 2-3 आयटम आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बाकीचे सगळे आयटम तुम्हाला काय आहेत ते ॲज इट इज डेबिट किंवा क्रेडिटलाच, डेबिट किंवा ॲसेटलाच रेकॉर्ड करावे लागतील. अगदी 2-4 आयटमला तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. नंतर आहे डिस्काउंट. आता डिस्काउंट हा आयटम काय आहे, डेबिटचा आहे. म्हणजे डिस्काउंट आयटम हा डेबिटचा आहे, म्हणजे तो डेबिट साईडलाच येईल आणि म्हणून तो ऑफिसचा खर्च आहे. कारण की डिस्काउंट आपण दिलंय आपल्या कस्टमरला, म्हणजे आपला खर्च झालाय कारण की तो डेबिट साईडचा आहे. त्यामुळे डेबिट साईडला ट्रेडिंग किंवा ऑफिसला तर ऑफिसचा खर्च आहे कारण की तो इनडायरेक्ट खर्च आहे. किती आहे डिस्काउंट बघा बरं, 2030 रुपये. म्हणून मी इथं लिहून ठेवतो टू डिस्काउंट है ना 2030. नेक्स्ट आयटम आहे ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख. तर शाहरुखला ॲडव्हान्स दिलेला आहे म्हणजे ते आपले पैसे आहेत आणि आपण ॲडव्हान्समध्ये दिलेत म्हणजे आपली ॲसेट आहे ती, त्यामुळे ते ॲसेट साईडला येणार. ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख हे ॲसेट आहे बरं का. ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख इथं लिहून घेतो. ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख किती रुपये आहे, 10,000 रुपये. 10,000 रुपये शाहरुखला ॲडव्हान्स दिलेले आहेत आपण, ठीक आहे. आला नेक्स्ट आयटम बघा. नेक्स्ट आयटम कोणता आहे, नेक्स्ट आयटम तुम्हाला दिलेला आहे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. कॅश इन हँड सुद्धा ॲसेट आहे आणि कॅश ॲट बँक म्हणजे बँकेत पैसे आहेत किंवा आपल्या हातात पैसे आहेत आपल्या, तर ते आपले पैसे आहेत. त्यामुळं कॅश इन हँड ॲसेट आहे, कॅश ॲट बँक, ठीक आहे. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. कॅश इन हँड किती आहे 20,000 आणि कॅश ॲट बँक किती आहे 8,000. 20,000 आणि हे 8,000, ठीक आहे. लिहिलं कॅश इन हँड कॅश ॲट बँक ॲसेट साईडला लिहिले, ठीक आहे, ॲसेट साईडला. नेक्स्ट आयटम सांगा मला. तर नेक्स्ट आयटम तुम्हाला दिलेला आहे तो आहे इंटरेस्ट. आता डेबिट साईडचा आहे, मग इंटरेस्ट म्हणजे परत खर्च आहे, तो डेबिटलाच येणार ॲसेटला किंवा डेबिटला. तर एक लक्षात घ्या, जे कॅपिटल एक्सपेंडिचर असतात किंवा ते ॲसेट साईडला येतात आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जे किरकोळ खर्च असतात ते ट्रेडिंग किंवा P&Lला येतात, ठीक आहे. तर इंटरेस्ट टू इंटरेस्ट किती रुपये, इंटरेस्ट आपण लोन वगैरे घेतला असेल त्याचा जो काही व्याज द्यायचा आहे तो आपला खर्च आहे, त्यामुळे इंटरेस्ट किती येणार, तर इंटरेस्ट तुम्हाला दिलेला आहे 1,000 रुपये, बरोबर आहे. 1,000 रुपये म्हणून 1,000 रुपये लिहून टाकले. नंतर आहे तुम्हाला कमिशन, हा सुद्धा खर्च आहे. किती रुपये आहे कमिशन 2,000 रुपये, त्यामुळे कमिशन सुद्धा डेबिटचाच खर्च आहे. टू कमिशन 2,000 रुपये. नेक्स्ट काय दिलं तुम्हाला, रॉयल्टीज. रॉयल्टीज हा ट्रेडिंग अकाउंटचा खर्च आहे, ठीक आहे. डेबिटलाच येतो पण ट्रेडिंग अकाउंटला, त्यामुळे रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंटला येणारा खर्च आहे. टू रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंटला, वरची साईड आहे ना ट्रेडिंग अकाउंट तिथं, ठीक आहे. किती रुपये आहे, तर रॉयल्टीजचे आहेत 2,000 रुपये. ते इनरला लिहावे लागतील कारण की त्याला टिक केलेलं आहे, म्हणजे त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, ठीक आहे. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहेत, तर बघू आपण नंतर त्याच्यावर ॲडजस्टमेंट जी काही आहे. त्याच्यानंतर परचेसेस किती आहे 50,000. तर परचेसेस सुद्धा ट्रेडिंग अकाउंटचाच खर्च आहे, त्यामुळे परचेसेस
ट्रेडिंग अकाउंटला लिहावं लागेल टू परचेसेस. किती रुपये आहे? 50,000. त्यामुळं इनर कॉलमलाच लिहावं लागेल. त्याच्यावर ॲडजस्टमेंट जरी म्हणजे टिक केलेलं जरी नसलं तर परचेसमधून परचेस रिटर्न वजा करावं लागतं. त्यामुळे त्याच्यावर हिडन ॲडजस्टमेंट आहेत, जसं सेल्सवर आहे तशीच. बघूयात. आता कॅपिटल दिलाय तुम्हाला. आता क्रेडिट साईड. आता क्रेडिट साईड म्हणलं, डेबिट साईडचे सगळे आयटम संपलेत. आता आपण येतोय क्रेडिट साईडला. हे बघा, डेबिट साईडला शेवटी हाच आयटम होता परचेसेस. इथपर्यंत सगळे आयटम झालेत. आता हे एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला म्हणजेच ट्रेडिंग किंवा प्री हँडलच्या डेबिटला, नाहीतर ॲसेटला. आता इकडचे सगळे आयटम जे आहेत हे एकतर क्रेडिट साईडलाच किंवा लायबिलिटी साईडला रेकॉर्ड होतील. ठीक आहे, बघूयात. आता पहिला आहे कॅपिटल. कॅपिटल कुठे येतो? तर कॅपिटल येतो लायबिलिटीला. तर आपण लिहून ठेवलेली जागा सोडलेली आहे कॅपिटलची. हे फिक्स फॉर्मॅट आहे, त्यामुळे कॅपिटल जशाला तसं लिहायचं आहे. ठीक आहे. कटरीनाचा 45,000, शिल्पाचा 45,000. हे शिल्पाचा 45,000, कटरीनाचा 45,000 कॅपिटल. ठीक आहे, लिहून ठेवला. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट तुम्हाला आयटम दिलेला आहे तो आहे बिल्स पेएबल. किती आहे? 17,500. बिल्स पेएबल म्हणजे पेमेंट करायची आपल्याला, ती आपली लायबिलिटी आहे. त्यामुळे बिल्स पेएबल ही लायबिलिटी आहे. तर किती आहे? 17,500. हे बघा, मी इथं लिहितो बिल्स, लायबिलिटी साईडलाच लिहितोय मी. पेएबल किती रुपये आहे? बिल्स पेएबल 17,500 रुपये. नेक्स्ट काय आहे? बिल्स पेएबल झाला 17,500. नंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेतून काही काळासाठी उचल घेतली, म्हणजे लोन आहे, शॉर्ट टर्म लोन. म्हणजे लायबिलिटी आहे, पैसे देण्यात ना आपले, म्हणून लायबिलिटी साईडलाच बँक ओव्हरड्राफ्ट. किती? 10,000 रुपये. नेक्स्ट परचेस रिटर्न. आला ना परचेस रिटर्न? म्हणजे परचेसमधून परचेस रिटर्न वजा करावं लागेल. मग रिटर्न परचेस, हे बघा, परचेसमधून परचेस रिटर्न मी म्हणलं ना वजा करतो, ह्याचा अर्थ रिव्हर्स साईडलाच लिहितोय, पण हे फिक्स फॉर्मॅटमध्ये म्हणून तसं लिहावं लागतं आपल्याला. म्हणून हे 2-4 आयटम तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. परचेस रिटर्न किती आहे? 1,480 रुपये. वजा करा तर किती येतं? 48,520 रुपये. 48,520 रुपये. आता अडचण अशी आहे की तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 50,000 मधून 1,480 रुपये वजा केले आणि इथं दिले 4,88,520. इथं काय झाले? चुकीनं 1 जास्त झालंय. हा 8 तुम्हाला कट करावं लागेल. प्रिंटिंग मिस्टेक आहे इथं. 48,520 येतं. 50,000 मधून 1,480 वजा केलं तर किती येतं? 48,520. पण इथं काय झाले? 1 जास्त झालंय. ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर त्याला करेक्ट करून घ्या. तर अमाऊंट येते 48,520. तर आपण हुशार आहेत, बरोबर आहे. तुम्ही सगळे कॉमर्सचे विद्यार्थी आहात, तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येतं. मग 50,000 मधून 1,480 वजा केलं तर किती आलं? 48,520. आपण करेक्ट अमाऊंट इथं लिहिली आहे. नेक्स्ट काय आहे? तर नेक्स्ट परचेस रिटर्न झाले ना. आता ह्याच्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर. सन्ड्री क्रेडिटर किती आहे? सन्ड्री क्रेडिटर आहे 22,000 रुपये. तर सन्ड्री क्रेडिटर ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, तर डायरेक्ट आउटर कॉलमला लिहू शकतो. ॲडजस्टमेंट असेल तर इनर कॉलमला, नाही तर आउटर कॉलमला. सन्ड्री क्रेडिटर किती रुपये आहे? सन्ड्री क्रेडिटर आहे 22,000 रुपये. हे लिहिलं आपण 22,000 रुपये आउटर कॉलमला. नेक्स्ट आयटम कोणता आहे? नेक्स्ट आहे बँक लोन. बँक लोन किती आहे? 15,000. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट बँक लोन ॲसेट साईडला लायबिलिटी साईडला घेतो, कारण की लोन आहे. बँक लोन किती रुपये आहे? 15,000 रुपये. लिहून घेतलं. नेक्स्ट काय आहे? तर नेक्स्ट आहे इंटरेस्ट रिसिवड. आता इंटरेस्ट रिसिवड म्हणजे इन्कम आहे, क्रेडिटचा आयटम आहे, म्हणजे तो इन्कम आहे, तर इन्कम साईडलाच लिहावं लागेल, म्हणजेच क्रेडिट साईडला. आणि हा इनडायरेक्ट इन्कम आहे. बाय इंटरेस्ट रिसिवड किती रुपये आहे? इंटरेस्ट रिसिवड 1,500 रुपये.
म्हणून 1500 रुपये घेतला. नेक्स्ट काय आहे, इंटरेस्ट रिसिव्हडच्या नंतर RDD ओल्ड है ना, आणि सेल्स. तर RDD आपण नंतर बघूयात. सेल्स किती आहेत, 1,20,000. सेल्स आहे 1,20,000. 1,20,000 हे बघा सेल्स 1,20,000 किती आला आता, सेल्स केला 1,18,000. ठीक आहे, 1,20,000 मधून 2,000 रुपये वजा केले, 1,18,000 आलं. आता सगळे आयटम आपले झालेले आहेत. आता राहिलेत फक्त ऍडजस्टमेंट आणि RDD आणि बॅड डेट्स आपण लिहायचं राहिले, ते आपण लिहूयात जेव्हा त्याची ऍडजस्टमेंट येईल तेव्हा. तर पहिली ऍडजस्टमेंट आहे, द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000 ऑन 31 मार्च 2019. म्हणजे 31 मार्च 2019 हा स्टॉक आपला राहिला आहे. म्हणजे हा कोणता स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक. तर प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. आता ऍडजस्टमेंट म्हणलं की 2 इफेक्ट, एक इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट. तर बघूया 2 इफेक्ट. क्लोजिंग स्टॉक कुठे येतं, क्लोजिंग स्टॉक बघा इथं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक येतं. क्लोजिंग स्टॉक म्हणजे उरलेला स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती रुपये आहे बघा बरं, 58,000 रुपये आहे ना. तर 58,000 रुपये लिहून टाका. क्लोजिंग स्टॉक हे 58,000 रुपये. हां, आता ह्याचा दुसरा इफेक्ट कुठे येतो, ॲसेट साईडला. ठीक आहे, तर ॲसेट साईडला लिहून टाका क्लोजिंग स्टॉक. हे बघा मी तर लिहितोय, ॲसेट साईडला 58,000 रुपये लिहिला. नेक्स्ट काय आहे, पुढचे ॲडजस्टमेंट सांगा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रॉयल्टीज अँड वेजेस. आउटस्टँडिंग म्हणलं की तुम्हाला काय करावं लागतं, ॲड करावं लागतं. ठीक आहे, तर ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. वेजेस किती आहेत, तर ॲड आउटस्टँडिंग किती आहे वेजेसमध्ये ॲड करा. म्हणजे पैसे द्यायचेत तर आधीचे 3,000 आणि वरून अजून 800 द्यायचेत. म्हणजे टोटल किती रुपये द्यायचे, 3,800. मग हे 800ची परत अजून एक इफेक्ट होणार ना, प्रत्येक ॲडजस्टमेंटच्या 2 इफेक्ट. तर हा पैसा द्यायचा आहे पण दिलेला नाही, म्हणजे लायबिलिटी आहे. म्हणून आउटस्टँडिंग वेजेस कुठे येणार, ते लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करावं लागणार. ठीक आहे, आउटस्टँडिंग वेजेस किती रुपये, 800. तसंच आउटस्टँडिंग रॉयल्टीज किती रुपये आहे, तर ॲड करा. आउटस्टँडिंग ॲड 1,500 रुपये. म्हणजे हे किती झाले बाहेर, 3,500. म्हणजे हे 1,500 सुद्धा आउटस्टँडिंग आहेत, म्हणजे लायबिलिटी आहे. त्यामुळं लायबिलिटी साईडला ह्याचं रेकॉर्ड करावं लागणार. आउटस्टँडिंग रॉयल्टी किती, 1,500 रुपये. ठीक आहे, आला. नेक्स्ट प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करायचे आहेत, तेवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्येच पेमेंट केली, गरज होती का, नाही. आपल्याला खर्च कितीपर्यंत घ्यायचा आहे, 31 मार्चपर्यंत. पुढची सॅलरी आता घेऊन काय फायदा आहे, मग सॅलरी द्यायची नव्हती तेवढी पण देऊन टाकली, तर तो पैसा आपला आहे. त्यामुळे त्याला तुम्हाला काय करावं लागेल, वजा करावं लागेल सॅलरीजमधून. हा ॲडव्हान्समध्ये दिलेली सॅलरी या वर्षीचा खर्च नाही आहे, तुम्हाला फक्त 31 मार्चपर्यंतचा खर्च लिहायचा आहे. त्यामुळं ॲडव्हान्स सॅलरी किती आहे, ॲडव्हान्स सॅलरी किती रुपये आहे, तर ती आहे 2,000 रुपये. म्हणजे या वर्षीची सॅलरी किती आहे, फक्त 3,000 रुपये. हे 2,000 रेकॉर्ड करावं लागतील. मग इकडं तुम्हाला ॲडव्हान्स सॅलरी आहे तर ती तुमचा पैसा आहे. त्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्स जे काही असतात त्याला ॲसेट साईडला लिहितात, ॲडव्हान्स सॅलरी. ॲडव्हान्सला प्रीपेड सुद्धा म्हणतात बरं का, ह्याला प्रीपेड सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. प्रीपेड किंवा ॲडव्हान्स हा समानार्थी शब्द आहे. त्यामुळे ॲडव्हान्स आणि प्रीपेड आला तर तुम्हाला सारखीच ट्रीटमेंट करायची आहे. 2,000 रुपये आलं. नेक्स्ट ॲडजस्टमेंट काय, क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट्स 1,000, रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट 3%. आता बघा,
नेहमी दिलेल्या ॲडजस्टमेंटमधील तुम्हाला बॅड डेप्ट्स आणि RDD ॲडजस्टमेंटमधील न्यू असतात है ना. तर आपण बघितलंय हे ॲडजस्टमेंट आहे आपली, हे बघा, आणि त्याला आपण काय म्हणलेलं आहे, क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट्स 1000 न्यू म्हणले त्याला, आणि RDD सुद्धा तुम्हाला दिलेली आहे, त्याला आपण न्यू म्हणलेलं आहे. आणि हे सन्ड्री डेटारवर करायचं. सन्ड्री डेटार आहे का आपल्याकडं? आहे. हे बघा सन्ड्री डेटार दिसतंय. सन्ड्री डेटार हा आपला सन्ड्री डेटार जो आपण तयार केलेला आहे, ठीक आहे. हा सन्ड्री डेटार जो आपण तयार केलेला आहे, हा सन्ड्री डेटार, ह्याच्यातून आपल्याला काय करायचं, बॅड डेप्ट्स म्हणजे पैसे बुडालेत. किती बुडालेत ॲडजस्टमेंटचे? बॅड डेप्ट न्यू सध्या किती बुडाले? 40,000 मधून 1,000 बुडाले. आणि राहिले किती? तर 40,000 मधून 1,000 बुडाले, तर राहिले 39,000. आणि ह्याच्यावर आपल्याला सांगितले RDD किती करा? 3%. म्हणून लेस RDD म्हणजे भविष्यात अजून पैसा बुडू शकतो, त्याच्यासाठी आपण रिझर्व्ह करून ठेवतोय. एवढा पैसा बुडाला तर माझ्याकडे असावा रिझर्व्ह. 3%, 39,000 वर 3% किती येतं? तर हे बघा, ही वर्किंग नोट, ठीक आहे, वर्किंग नोट, ठीक आहे. नंबर 1 RDD किती आहे? तर 39,000 वर 3% जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर येतं 1,170. म्हणून RDD किती आले? 39,000 वर 3% 1,170. वजा करून टाका 39,000 मधून 1,170. तर किती आलं? 39,000 मधून 1,170 गेलं 37,830 रुपये आला. 37,830. आता तुम्हाला ह्या ॲडजस्टमेंटचे डबल इफेक्ट करायचेत ना, कारण की ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. मग हा बॅड डेप्ट्स म्हणजे पैसा बुडाला, तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, बरोबर आहे. RDD एवढा पैसा आपण वजा केलाय, ह्याचा अर्थ एवढे पैसे आपले कमी होऊ शकतात. म्हणून आपण हे सगळे जे खर्च असतात ते कुठं रेकॉर्ड करणार आहेत? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठे आहे? हा आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे ना, ह्याच्या खालचा. तर इथं तुम्हाला रेकॉर्ड करायचं. पण तुमच्याकडे प्रॉब्लेममध्ये सुद्धा दिलेला बॅड डेप्ट्स आहे, तर 2 बॅड डेप्ट्स. आता आपण प्रॉब्लेममधला बॅड डेप्ट्स घेतोय, जो ओल्ड आहे, प्रॉब्लेममध्ये दिलेला ट्रायल बॅलन्समध्ये किती आहे? 400. आधी वाटलं होतं 400 बुडतील, बरोबर आहे. त्याच्यात अजून नवीन पैसे बुडायलेत. ॲड न्यू बॅड डेप्ट किती? 1,000. 1,000 कुठून आले? आधीचे 400 जे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आहेत, आणि हे 1,000. हे लक्षात ठेवा ॲडजस्टमेंट. हे न्यू म्हणजे ओल्ड बॅड डेप्ट्समध्ये न्यू बॅड डेप्ट्स ॲड करायचे. ओल्ड बॅड डेप्ट्स तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला आहे 400 रुपये, आणि हा न्यूवाला बॅड डेप्ट्स किती? 1,000 रुपये. म्हणजे टोटल किती बॅड डेप्ट झाला आता तुमचा? बरोबर आहे, 1,400 रुपये. आणि ह्याच्यामध्ये न्यू RDD ॲड करायची. RDD न्यू किती आहे RDD? हे बघा इथं तयार केलेली RDD आपण 1,170. ती ॲड करा, 1,170. किती आला? 400, 1,000 प्लस 1,170 किती येतं? 2,570. ह्याच्यातून जी प्रॉब्लेममध्ये दिलेली, ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली RDD आहे, जी ओल्ड आहे, ती वजा करायची. नेहमी असंच करायचं तुम्हाला. जुन्या बॅड डेप्ट्समध्ये नवीन बॅड डेप्ट्स ॲड, त्याच्यामध्ये नवीन RDD ॲड, आणि त्याच्यातून जुनी RDD लेस करायची. जुनी RDD किती दिली आहे बघा, प्रॉब्लेममध्ये बघूत आपण जुनी RDD किती दिली आहे तुम्हाला. हे बघा, जुनी RDD तुम्हाला दिलेली आहे. हे ओल्ड आपण ज्याला आपण म्हणले 1,000 रुपये. हे बघा, हे 1,000 रुपये ओल्ड RDD. ओल्ड बॅड डेप्ट्स किती? 400 रुपये. ओल्ड RDD किती? 1,000 रुपये. ही वजा करून टाका ओल्ड RDD. तर ओल्ड RDD वजा केलं तर किती येतं? 1,000 जर वजा केलं तर किती येतं? 2,570 मधून 1,570. म्हणून ह्याला आपण स्टार मार्क करून ठेवतो. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. स्टार मार्क करून ठेवलेलं आहे ह्याला. ठीक आहे. ही सन्ड्री डेटारची सुद्धा ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहेत. तुम्हाला प्रत्येक मोठ्या प्रश्नात ही ॲडजस्टमेंट आता येत राहणार, त्यामुळं बेसिक ॲडजस्टमेंट आहे, ह्याला लक्षात ठेवा. ठीक आहे, ह्याला स्टार मार्क करून ठेवलेले आहे. स्टार इम्पॉर्टंट ज्याला आपण म्हणतो.
ठीक आहे, बघूयात. ओके, आता नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला. आता दिलेली पुढची ॲडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5%, फर्निचर 10%. लँड अँड बिल्डिंग कुठे आहे? हे लँड अँड बिल्डिंग इथं आहे. याच्यावर डेप्रिसिएशन करणं म्हणजे मायनस करणं आहे. लेस डेप्रिसिएट किती रुपये? तर 5% लँड अँड बिल्डिंग. आणि फर्निचर किती आहे? 10%. लेस डेप्रिसिएशन 10%. परत वर्किंग नोट है ना, हे बघा, हे वर्किंग नोट नंबर 2 काय करणार आहे? 2 डेप्रिसिएशन ऑन ॲसेट्स. बरोबर आहे, बघूयात. चला करू नंबर 1 आणि 2. नंबर 1, लँड अँड बिल्डिंग किती रुपये आहेत? लँड अँड बिल्डिंग 37,800 वर 5% ना, 5% किती येतं? 1,890 रुपये. नंबर 2, फर्निचर किती आहे? 17,250 वर 10%, तर किती येतं? 1,725. आला, म्हणजे लँड अँड बिल्डिंग 1,890 आणि फर्निचर 1,725. वजा करून टाका. हे लँड अँड बिल्डिंग किती आहे? 1,890, 1,725. 37,800 मधून 1,890 गेले 35,910. 17,250 मधून 1,725 गेले 15,525. आलं, बरोबर आहे. आता हे परत ह्याचे डबल इफेक्ट होणार. तर हे एवढ्याने आपली फर्निचर कमी झालं म्हणजे नुकसान झालं, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अँड टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. किती रुपये लँड अँड बिल्डिंग? 1,890. आणि फर्निचर किती आहे? 1,725. बरोबर आहे. आला, आता काही राहिलं आहे का? तर आता सगळे ॲडजस्टमेंट झाल्यात, सगळे इफेक्ट झालेत. आता आपल्याला फक्त अकाउंट क्लोज करायचं आहे. तर क्लोज करतो आपण अकाउंट. बरोबर आहे. इकडं बघा, डेबिट साईडची टोटल करा आणि क्रेडिट साईडची टोटल करा. टोटल कुठली जास्त आहे? तर टोटल जास्त आहे क्रेडिट साईडची. 1,18,000 प्लस 58,000. आयटम जरी दिसायला कमी असले तरी लक्षात घ्या, अमाऊंट मोठे आहेत इकडं. बरोबर आहे, इकडं अमाऊंट मोठे आहेत. बरोबर आहे. तर क्रेडिट साईडची टोटल किती आली? 1,76,000. दोन्हीकडे लिहून टाकायची, 1,76,000. आता 1,76,000 मधून हे सगळे आयटम वजा करा, सगळे. तर तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट भेटेल. किती आलाय ग्रॉस प्रॉफिट? 51,180. ठीक आहे. तर हा काय तुमचा ग्रॉस प्रॉफिट आहे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. अरे, तर हा 51,180 पुढच्या अकाउंटमध्ये घ्यावा लागतो, म्हणून बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. हेच 51,180 रुपये पुढच्या अकाउंटमध्ये लावे लागतात. ठीक आहे. हे बाण मी तुम्हाला फक्त समजावं म्हणून स्टार्टिंगला दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे क्रेडिटच्या आयटममधून सगळे डेबिटचे आयटम वजा केले तर प्रॉफिट. समजा डेबिटची टोटल जास्त असेल, बरोबर आहे, त्याच्यातून क्रेडिटचा आयटम वजा केला तर इकडं कमी पडतं ना बॅलन्स, त्याला लॉस म्हणायचं, ग्रॉस लॉस म्हणायचं त्याला. ठीक आहे. ग्रॉस लॉस जर इकडं आला तर त्याला डेबिट साईडला ट्रान्सफर करायचं, रिव्हर्स साईडला ट्रान्सफर करायचं नेहमी. तर प्रॉफिट आहे तर इकडच्या साईडला ट्रान्सफर केलं. आता टोटल बघू डेबिट साईडचं आणि क्रेडिट साईडचं. तर परत डेबिट साईडला जरी दोनच आयटम असले तरीही डेबिट साईडचा टोटल जास्त आहे. किती आहे? तर डेबिट साईडचा टोटल येतोय, हे बघा, डेबिट साईडचा टोटल येतो 52,680. किती येतोय? 52,680. 52,680. ठीक आहे. 52,680 टोटल आलाय. तर किती कमी पडायलाय? तर कमी पडायलाय हे बघा
कमी पडायला 35,465. 35,465 हा काय आहे? हा नेट प्रॉफिट आहे. म्हणून ह्याला काय लिहायचं? टू नेट प्रॉफिट. ओके. हे आणि हा कुठे ट्रान्सफर होतो? ह्याला म्हणतात ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. आता अडचण अशी आहे, 35,465 हे तर पूर्ण बिझनेसचा प्रॉफिट आहे. ह्याच्यापैकी शिल्पाचा किती आणि कटरीनाचा किती? बघा, शिल्पाने आणि कटरीनाने कॅपिटल किती ठेवलाय स्वतःचा? पैसे किती दिलेत? 45,000 आणि 45,000. मग पैसे जर समान त्यांनी बिझनेसमध्ये लावले असतील तर त्यांचा प्रॉफिट सुद्धा समान असेल ना. जर प्रॉब्लेममध्ये दिला असेल रेशो तर त्या रेशोने तुम्हाला करावं लागेल, नाहीतर मग तुम्हाला कॅपिटलच्या रेशोमध्ये म्हणजे समान पैसे वाटून घेतील शिल्पा आणि कटरीना. मग शिल्पाचं किती? मग इथं लिहून टाकूत आपण, शिल्पा आणि कटरीना किती आलाय शिल्पा आणि कटरीनाचा? तर कटरीनाचा प्रॉफिट आणि शिल्पाचा प्रॉफिट समान आहे. म्हणजे 35,465 डिवायडेड बाय 2 केलं, 2 ने भागलं तर आपल्याला भेटतात 17,732. 17,732 ही दोघांची टोटल म्हणजे 35,465 म्हणजे समान. ठीक आहे. तर एखाद्या रुपयाचा फरक येतो तर एखाद्याला कमी जास्त करू टाकू शकतो. ठीक आहे. तर आपण काय करू? नेट प्रॉफिट ॲड करू. 17,732 17,733 ॲड करून टाकलं. 45 मध्ये 17,732 ॲड केलं तर किती आलं? 62,732. आणि 45 मध्ये 17,733 ॲड केलं तर 62,733. आता 62,732 मधून 2,000 वजा करून टाका, ड्राविंग्स है ना. 60,732 आणि इकडे किती आलं? 59,733 आला. ठीक आहे. आता नेहमी लक्षात ठेवा, सगळे ॲडजस्टमेंट झाल्या, सगळ्या पोस्टिंग झाल्या, प्रॉफिट ट्रान्सफर केलं, बॅलन्स बाहेर लिहिलं, तर तुम्हाला आता बॅलन्स शीट टॅली होणं गरजेचं आहे. तर बॅलन्स शीटची लायबिलिटी साईडची टोटल आणि ॲसेट साईडची टोटल समान येणं गरजेचं आहे. तर ॲसेट साईडची सगळी टोटल करा. किती येते बघा? तर येते 1,87,265. 1,87,265. मग लायबिलिटी साईडची टोटल बघा, 1,87,265. दोन्ही टोटल समान आहेत म्हणजे आपला प्रॉब्लेम टॅली झाला. जर टोटल समान येत नसेल तर प्रॉब्लेम टॅली होत नाही. इथं हा प्रॉब्लेम संपतो. थँक्यू व्हेरी मच.